प्रणित मोरेच्या शो मधला 370 रुपयाच्या बिर्याणीचा एपिसोड व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर मोठा गदारोळ झालाय। त्यानंतर नेटकर यांनी हिमांशू जांगड्याला झापलं, पण त्याचसोबत प्रणित मोरेवर सुद्धा टीका झाली। तसंच 370 रुपयाच्या बिर्याणीच्या केलेल्या वक्तव्याने हिमांशू जांगड्याला आपली नोकरी सुद्धा गमवावी लागली आणि प्रणित मोरेने निवेदन जाहीर करून माफी सुद्धा मागितली। तेवढ्यातच प्रणित मोरेच्या शो मधला आणखी एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। केएमच्या एका डॉक्टर तरुणीने कॉमेडी शो दरम्यान पुरुषांच्या मृतदेहाच्या गुप्तांगाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली। त्यानंतर नेटकर यांनी तिलाही फैलावर घेतलं आणि प्रणित मोरेचा इन्स्टा अकाउंट सस्पेंड झालं। तर गंभीर अडचणीनंतर डॉक्टर सेजल पवार सोशल मीडियावर येऊन जाहीर माफी मागितली आणि आपल्या बचावात डॉक्टर सेजल पवारने सांगितलं की तो तिचा पहिलाच कॉमेडी शो होता आणि 3 महिन्यापूर्वी केलेल्या एका वक्तव्याचं इतकं मोठं प्रकरण होईल याची तिला कल्पनाही नव्हती। या प्रकरणावर झालेल्या तीव्र टीकेनंतर डॉक्टर सेजलनं माझ्याकडून अनावधानानं आणि विनोदाच्या ओघात अत्यंत चुकीचं वक्तव्य झालंय। मी माझ्या कृत्याबद्दल मनापासून माफी मागते आणि भविष्यात अशी चूक होणार नाही याची ग्वाही देते। या सर्व घटनेनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉक्टर सेजल पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। 370 रुपयाची बिर्याणी या संदर्भातील एका व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांच्या संमतीबाबत आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे।